काय झालं? कोण कुठं चाललेस? का नाही वय तुला? दादा तो माणूस मला पळवून नेत होता. कोण माणूस? अक्काचा माणूस. त्यांनी सांगितलं की तुम्हाला अर्जंट बोलवलंय म्हणून मी रिक्षात बसलो. मग मला त्याचा डाऊट आला आणि सुसूचं कारण काढून मी पळालो. बरं झालं तू आलास, आता त्याने मला धरलं असतं. मला सांग कुठे आहे त्यो? तुला बघून पळाला असेल. राणादा तुम्हाला सोडून कुठं बी नाही जायचं. आता तो माणूस मला परत मारणार बघ. अगं पण मला सांग तू त्याच्या संगत गेलीस कशाला? आई पोलीस स्टेशनला पोहोचली आहे असं सांगितलं आणि तो मला चतुर्भिंगरी म्हणला. मला वाटलं तू खरंच बोलवलंय. अगं नाही ग, मी नव्हतं बोलवलं तुला. राणादा तुला सोडलं पोलिसांनी, आता तू आमच्या संगत राहणार? राणादा सांग की आता जाणार नाहीस ना तू? अरे लक्ष्मी, आता मी काय सांगतो ते ध्यानात ठेवायचं. मी असू दे नाही तर दुसरं कुणी बी असू दे, पण ओळखीचा माणूस असल्या बिगर त्याच्या संगत जायचं नाही. आतापासून चतुर्भिंगरी सारखं हुशार वागायचं. हा पण तुम्हाला कुठे सोडून जायचं नाही. मला अजिबात करमत नाही. नाही जाणार सोडून. हा केव्हा बी जाणार नाही. चल पहिले घरला जाऊया. हो द्या. अरे कळलं काय तुला? हा एक काम कर, सगळ्या पोरासनी सांग राहणार घाट पडला की पहिलं घरला ये म्हणा. नाही ते काम कर, पहिलं मला फोन करायला सांग. हे बघ काय पण करून राहणार सापडायलाच पाहिजे. हा मला सापडलं, मला काय कळलं तर मी तुला सांगतो की. हा फोन करून सांगतो तुला मी. हा ठेव आता लवकर ठेव. जीवाला लई घोर लावून ठेवलाय बघ रानानं. कुठं गेला असेल ह्यो? सगळीकडे फोन लावून बघितले, कुठंच खबर नाही याची. फरार म्हणजे फरारच झालं का काय रानादा? फरार कसा होईल? राणा म्हणजे काय खुनी दरोडेखोर आहे काय? अहो पण आता पळून गेल्यावर पोलिसांनी तसंच वाटणार. त्यांनी पळून जायला नाही पाहिजे होतं. आता झालं ते झालं, त्याच्यावर कशाला विचार करताय? पुढं काय करायचं ते बोला की. आपण लवकरात लवकर राणाजींना शोधून त्यांना समजवायला पाहिजे. अहो पण त्यासने हुडकायचं कसं? त्यांचा फोन बी बंद आहे. वहिनी, राणा शाळेत जाणार म्हणला होता ना? हो, लक्ष्मीला भेटायला. सूरज तुझा पटकन शाळेत. हा फोन करून तरी विचारा. नाही म्हणजे शाळेत कशाला जातील ना ते? अगं नाही, मी घरी या म्हणाले त्यांना, तर शाळेत जातो म्हणाले. मी जातो. जा जा. अहो आई मी राणादाला घेऊन आलो. आता आज जा लवकर. काय हो, तुम्ही का पळून गेलात? राणादा असं का केलंस तू? आपल्या घरासाठी. घरासाठी? उलट आपल्या घरच्यांना त्रास होणार आहे सगळ्याचा. तुम्ही पळून आलात म्हणल्यावर तुम्हीच गुन्हा केलाय असं वाटणार पोलिसांना. तुम्ही पोलिसांना शरण जा. अजिबात नाही. मला एक करता येणार नाही. मला त्या माणसांनी खोट्या प्रकरणामध्ये अडकवलंय. अरे पण पोलीस तपासात खरं काय ते बाहेर येईलच की. अरे नाही येणार. लय मोठ्या हुशारीनं प्लॅनिंग केलंय त्यांनी. मग तेच तर आपल्याला सिद्ध करायचंय. आबांच्या वेळी सुद्धा असंच सगळं झालं होतं, पण आपण आबांना निर्दोष बाहेर काढलं की नाही? होय, पण आबांच्या टायमाला प्रकरण वेगळं होतं, या टायमाला प्रकरण वेगळं आहे. आता कसं समजू तुम्हाला समजेस मी? हो पण हे सगळं आपल्याला किती महागात पडेल याचा जरा तरी विचार करा. मी जरा पळून आलो नसतो तर किती महागात पडला असतं माहितीये का? मी टायमात पोहोचलो म्हणून बरं झालं, नाही तर विचारा लक्ष्मीला काय झालं असतं ते. हो आई, मला त्या अक्काच्या माणसानं रिक्षेतून पळवून नेलतं. काय? हो, मी जात होतो तेव्हा तो रिक्षावाला माणूस म्हणला की राणादानं तुला अर्जंट बोलवलंय. मी गेलो नाही. तो म्हणला की आई डायरेक्ट पोचणार आहे पोलीस स्टेशनला, पण तरी बी मी गेलो नाही. मग तो म्हणला की तुला चतुर्भिंगरीला भेटायचं आहे काय? मला भेटायचं होतं. मी म्हणलं ठीक आहे आणि मी त्याच्या रिक्षेत बसलो. मग त्याला अक्काचा फोन आला. मला त्या माणसावर डाऊट आला. मी माझी आयडिया चालवून ती रिक्षा थांबवली आणि मी पळ काढला.
तो माणूस माझ्या माग माग यायला लागला, पण रानात आला म्हणून बरं झालं. त्याला घाबरून ती माणसं पळून गेली. ऐकलं? आता कळलं का मी पळून आलो ते? पण तुला महाजन सरांनी शाळेतनं सोडलंच कसं? नाही, मी शाळेत पोचायच्या आधीच ती माणसं आली. अगं पण तुला सोडायला माधुरी आली होती ना? हो अहो, पण ते युवराज आणि लक्ष्मी मध्ये वाद सुरू होता म्हणून मी दोघांनी बी लांब राहायला सांगितलं. तर ही लक्ष्मी रागानं निघून गेली पुढे पुढं. मी शाळा जवळ आली होती म्हणून मी युवराजला सोडलं. मला वाटलं पोचली असेल ही शाळेत, म्हणून मी माग. तू लक्ष्मीला शाळेत सोडायला पाहिजे होतस. रानात आलं नसतं तर काय झालं असतं? हे बघा, फक्त माझ्यावर नाही तर आपल्या घरातल्या माणसांबरोबर बी वाकड्या डोळ्याच्या माणसांचं ते रेडीमिक्स 9 टायमाला मला सावध केलं म्हणून बरं झालं. हे बघा, आता मला सांगा, मी चूक केलं का बरोबर केलं? नाही राणा, तू जे केलंस तू बरोबरच केलेस, पण आता पुढं काय? हे बघा, आपण अजून काळजी घेऊया. हवं तर आपण पोलीस प्रोटेक्शन पण मागूयात, पण प्लीज तुम्ही आता पळून जाऊ नका. पोलिसांना शरण जा. नाही, मला पोलिसात जमावता येणार नाही. हो राणाजी, असं करून प्रश्न सुटणार नाहीये. हो, गुंता वाढत जाईल. प्रश्न सोडवायचे आहेत म्हणून मला बाहेर राहावं लागणार आहे. पोलिसांनी शरण जाऊन काय बी पॉइंट नाही. मला शिक्षा झाली तरी बी चालेल, पण मला त्या माणसाने हुडकून काढायचंय. त्या अक्काच्या नरड्याचा घोट घेतल्या बिगर मी शांत बसणार नाही. राणाजी, अहो नको. अजिबात नाही. तुम्ही किती बी समजवलं तरी मी पोलिसांनी शरण जाणार नाही. राणा, वर जा, वर जा लवकर. तू थोडकर साहेब आहेत, तुझा दरवाजा उघड. अरे ऐक की म्हणता, वर जा. जा उघड, मी बोलतो बरोबर. जा जा, मी बोलतो. उघड. राणा, अरे एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखं पळून काय येतोयस? हो साहेब, हे बघा, मला आत राहायचं नाही. सगळ्या गुन्हेगारांना असंच वाटतं. गुन्हा करताना काही वाटत नाही, पण तुरुंगात जायची वेळ आली ना, नको. हो साहेब, मी खरं सांगतोय, मी खरंच गुन्हा केला नाही. ती माणसं मला खोटं अडकवायलेत. अरे बघ राणा, आपण हे कोर्टात सिद्ध करू की तू पळून का आलास? बुवा, मला पळून येणं भाग होतं. माझ्या घरातल्यांवर त्यांची वाकडी नजर आहे. अरे मग पोलिसात तक्रार करायची, तू पळून का आला? साहेब, भाग होतं म्हणून. अहो साहेब, मी पळून गेलो नसतो आज तर लक्ष्मीला त्यांनी पळवलं असतं पाहिजे. तुम्ही लक्ष्मीला विचारा. तुला अटक करायला आलोय आम्ही. चुपचाप चल आमच्यासोबत. नाही साहेब, मी नाही येणार तुमच्या संग. तुम्ही मला चौकशीला बोलवा, मी कधी येतो, पण आता मला माझ्या घरच्यांसंगत राहायला पाहिजे. राणा, तुला नियम सगळे माहिती आहेत. खरं तर आता कायद्यानं तू तुरुंगात पाहिजे. हे बघ राणा, आपण घरी बंदोबस्ताला पोलीस ठेवू, पण आता तू चल. अहो प्लीज जरा ऐका की. बुवा, ताब्यात घ्या राणाला. बुवा, घ्या म्हणतोय ना. मुकुंद नाते, बुवाला दवाखान्यात घेऊन जा, दवाखान्यात घेऊन जा. हे लई महाग पडणार आहे राणाला. हे चला शोधा. तोडकर, राणा पळाला. सावंत, पटकन गाडी काढा. चला चला.
बरकत हा राणा अरे तू आलास राणा सोडलं तुला पोलिसांनी नाही रे, अरे मी पळून आलो, मला लपीव पहिले. चल अरे पण पळून का आलास? अरे तुला नंतर सांगतो, पोलीस माझ्या मागे चुप चालू. अरे, ये इकडं. अरे पण राणा तू पळून का आलास ते तरी सांग. काय सांगू मर्दा तुला? अरे ती गँगवाली माणसं आहेत का नाही, हा ती आता आपल्या घरातल्या माणसांना टार्गेट करणार आहेत असं कळलंय. हा याआधी बी त्यांनी घरावर दगडफेक केली होती, लक्ष्मीला पळवायला बघितलं होय. होतं. तर आज बी त्यांनी लक्ष्मीला पळवायला बघितलं, म्हणून पळणं भाग होतं रे. या अल्लाह. राणा चल तू लपून बस, पोलिसांनंतर बघूया आपण काय करायचं ते. चल तू. अरे सुनो तो. शब्द तू बाजूला हो. ये राणा चल. तू इथंच थांब. तू काय खाल्लेस काय? बर मी बघतो खायचं काहीतरी. बरे, जरा पोलिसांचा अंदाज घे. हं? काय बी झालं तरी मी त्यांच्या हाती नाही घावायला पाहिजे. अजिबात नाही. तू इथं लपून बस, मी आहे बाहेर बघतो. हा आलो. शब्बू खाने के लिए कुछ है? ये क्या कर रहे हो तुम? क्या हुआ? पुलिस पीछे है राणा भाऊजी के, इधर उनको पकड़ा ना तो अपने को अंदर करेगी. शब्बू शब्बू तू जरा चुप बैठ. क्या चुप बैठ, इनके वास्ते हम क्यों लफड़े में गिरे? शब्बू गप बस म्हटलं ना, गप बस. चल चल जा जा. अंजली रडू नकस ग, रानाला काय नाही होणार. नाही हो धक्का, त्यांनी पळून जायला नको होतं. पण पोलीस का राणा त्याच्या मागे लागल्यात? कारण त्यांनी चूक केलीये. नाही, त्याने काय बी चूक नाही केली, उलट त्याने मला वाचवलं. मग पोलिसांपासून पळून का गेले ते? पण ते तर आपल्या काळजीमुळं. अहो अरे काय झालं रे? राणादा निसटला, पण पोलीस गावातला कोपरा कोपरा उडकायला लागल्या. जादाची कुमुक मागवली. का करतायत राणाजी? वहिनी काय बी करून राणादाला आवरायला पाहिजे बघा. आई, राणा तो कधी येणार परत? अगं येईल, लवकरच येईल. पण पोलिसांनी धरलं तर कसं येणार? आई, पोलीस परत धरणार राणादाला? कुठं गेला असेल राणादा? सांग की आई. काय झालं साहेब? ए राणा कुठे आहे जरा बघा रे. राणा तर तुमच्याच ताब्यात आहे साहेब. नाही पळालाय तो, फरार झालाय. काय? कधी? कसं काय? ए राणा कुठे आहे तेवढं सांग. नाही साहेब, राणा इथं आलेलाच नाही. इधर नहीं आए राणा भाऊजी. आम्ही बघू. राणानं पळून जाऊन फार मोठी चूक केली आहे, आणि त्याला महागात पडणार आहे, ध्यानात ठेव. साहेब राणा पळून गेलाय म्हणल्यावर तसं काही कारण असणार बघा. जे काही असेल ते असेल कारण, पण त्यानं चूक केलेली आहे आणि त्याच्यावर अजून एक गुन्हा दाखल होणार, ध्यानात ठेव. कांबळे बघा बघा जरा आत. तालमीत राणा तालमीत लपून बसणं असणार बघा. कशावरून? घरात नाही, मळ्यात नाही, मग तालमीत कोण हुडकणार नाही म्हणल्यावर ते तालमीतच असतात. तुमच्या तरी डोक्यात आलं होतं का तालमीचं? नाही. होय, तालमीतच असणार बघा राणा. साहेब राणा तेवढं माझ्या वाचवावं. फरार झाल्यावर त्याच्यावर अनेक गुन्हा दाखल होणार. वाचवा राणाला, वाचवा. तालीम कुठे आहे? गावात आहे. गावात? कांबळे चला गाडी घ्या, बघू गावात.
राणा राणा अरे गेले काय? गेलेत राणा. अरे पोलीस म्हणत होतं तुझ्यावर आणखीन एक गुन्हा दाखल होणार म्हणून. बरकत, एक काय 1000 गुन्हे दाखल होतात माझ्यावर. माझ्यासाठी माझ्या घरची माणसं लय महत्वाची आहेत. राणा अशाने तूच अडचणीत येणार आहेस. पोलीस मागावर असताना तू घरच्यांची काळजी कशी घेणार सांग बघू. राणा तू पोलीस स्टेशनला पळून जायलाच नको पाहिजे होतंस. तू एक काम कर, तू पोलिसांच्या समोर जाऊन परत हजर हो. बोलायच काय बरकत? अरे मी माझ्या घरच्यांचा जीव काय रिस्क मध्ये टाकू? अरे पोलिसांनी जाऊन सांग की तसं. काय सांगू बरकत? अरे मी पोलीस म्हणून इमानी इतबारी सेवा केली. गुन्हेगारांनी वटणीवर आणायला जे काय केलं ते काय चुकीचं केलं काय? मी माझं कर्तव्य करत होतो. हे समजे मला फसवायला लागलेत हे माहीत असून मी कायद्याच्या नावाखाली माझं पोलीस करता माझ्या मागे लागले. बरकत, माझ्या कुटुंबासाठी मला बाहेर राहायला पाहिजे. अरे पण राणा तू असं पोलिसांच्या पासून लपणार का घरच्यांची काळजी घेणार? असं किती दिवस लपून राहणार तू? अजून मी काय विचार केला नाही. काय बी झालं तरी माझ्या घरच्यांचं मी रक्षण केलं पाहिजे एवढंच माहित आहे मला. बर तू आजच्या दिवशी इथंच थांब. उद्या आपण बघूया काय करायचं. तपो तू खाना बना. बस बस मी आहे बाहेर बघतो. साहेब नमस्कार. बोला. बोला. काय साहेब बोलण्यासारखं काय राहिलंय काय गावात? कायद्या सुव्यवस्थेची फार वाट लागली आहे आणि तुम्ही बोला म्हणाला. काय झालं? काय झालं म्हणजे? अहो तो खुनी राणा फरार झालाय. त्याचं काय सांगा मला आधी. अहो पण ह्याच्यात गावच्या कायदा सुव्यवस्थेचा काय प्रश्न आला? म्हणजे तुम्हाला कुणालाच काय माहिती नाही? तुम्हाला माहिती नाही आहे म्हणून सांगतो. हे बघा तो राणा जेव्हा राजा राजगोंडा म्हणून गावात परत आलता का नाही तेव्हा त्यानं लय धुमाकूळ घातला होता. वसुली म्हणू नका, खंडणी म्हणू नका, मारामारी म्हणू नका, लय धुमाकूळ घातला होता साहेब. आणि जेव्हा राणा कायद्याच्या बंधनात नसतो की नाही तेव्हा तो लय डेंजर माणूस असतोय साहेब. राणाला अटक करण्यासाठी टीम्स तयार केलेत आम्ही. हा केले ना. हे बरं झालं बघा साहेब. म्हणजे मला पटलंच आहे. लवकरात लवकर त्या राणाला पकडा बरं काय. लवकरात लवकर पकडा. माझी विनंती आहे तुम्हाला. अटक करा बरं का त्याला साहेब त्याला. हे काय झालं हो साहेब? ते राणाला पकडताना लागले. काय? नाही म्हणजे राणानं पोलिसांवर हल्ला केला? हो नाही हल्ला नाही झटापटीत लागलं जरा. तेच सांगायला लागलो साहेब. म्हणजे स्वतः निष्ठून जायसाठी राणानं पोलिसांवर हल्ला केला. बघा तोडकर साहेब बघितला काय? राणा डेंजर आहे की नाही? नुसती खून आहे त्याची ही. आता बघा तो काय करतोय. ते राणा लय डेंजर माणूस आहे साहेब. तुम्ही त्याच्यावर एक केस करा. हो केस कशाला? कशाला म्हणजे? एक तर पोलिसांवर राणानं असा हल्ला केलाय तुम्हाला लागलंय. आणि सगळ्यात महत्वाची आणि दुसरी गोष्ट म्हणजे राणावर जेवढ्या केस असतील की नाही तेवढं तुमचं खातं सिरियस होईल, सिन्सिअर होईल. ते काय मला माहित नाही. हे बघा साहेब राणावर नवीन केस टाका तुम्ही. हो नाही केस कशाला? हे काय बरोबर नाही बघा साहेब. हे बघा बरोबर चूक आहे की नाही आपण नंतर ठरवूया साहेब. हे बघा नियमानं तुम्हाला राणाला अटक करायलाच पाहिजे. आणि जर का साहेब तुम्ही जर कायद्याचा भंग केला तर तुमची ट्रान्सफर पण होऊ शकते साहेब. मला काय माहिती नाही. आणि नियम जर तुम्ही पाळला नाही तर तुम्ही सस्पेंड पण होऊ शकता. हो पाटील उगं काहीतरी बोलू नका. हो काय पण कशाला बोलू मी? राहिलं तुमचं बी राहिलं आणि माझं बी राहिलं. हे बघा साहेब मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. गावात कायदा सुव्यवस्था चालत नाही म्हणून मी जर आंदोलन केलं तर मला माहिती नाही. मग तुम्ही काय करायचं ते ठरवा. हो पाटील. वा पोलिसावर हात टाकणं काय असतं हे समजायलाच पाहिजे. राणा केस टाकायचीच.
होय होय हे बरोबर बोलताय साहेब तुम्ही. हे मला पटलेलं आहे. नाही टाका टाका टाका, तुम्ही रानावर केस टाका. मी तुम्हाला रानाला धरून द्यायला मदत करतो. हा तसा बी तो काही लई लांब गेला नसणार आहे.